आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे, तर दोन्ही पक्षांची आघाडी निश्चित झाली आहे. एकंदरीतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीने आघाडी घेतली असून काँग्रेस 80 पैकी 55 जागेवर आपले उमेदवार देणार आहेत, तर शरद पवारांची राष्ट्रवादी ही 25 जागांवर लढणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांच्या मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. तर राजकीय वर्तुळात या लढतीकडे राजकीय मुकाबल्याच्या रूपात पाहिले जात आहे आणि यामुळे राजकीय वातावरण तापू लागले असून आज आणि उद्या महायुती आणि इतर पक्षांची आघाडी युती स्पष्ट होणार आहे. हे बघा, अकोला महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी झाली आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस हे दोघेही सोबत बसले आहेत. आणि राहिला प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा, तर जिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जागा असतील तिथे काँग्रेसचा त्यांना पाठिंबा राहील, आणि जिथे काँग्रेसच्या जागा असतील तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा राहील. या पद्धतीची सध्या आघाडी अकोल्यामध्ये झालेली आहे. किती किती जागा लढू लागल्या म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी? साधारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा 50 ते 55 जागा लढेल, आणि बाकीच्या राहिलेल्या जागांमध्ये सुद्धा सर्व चर्चा सुरू आहे, पण बऱ्यापैकी सर्व समेट झालेला आहे. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.